नमस्कार मित्रांनो, जीनियस सायन्समध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, चला आपण लागलीच पाहूया प्रॉब्लेम्स यानी की प्रॅक्टिस एक्झाम्पल्स. ओके, तर आत्तापर्यंत आपण थिअरी व्यवस्थितरित्या अभ्यासलेली आहे आणि त्या थिअरीवरचे एक्झाम्पल्स परीक्षेमध्ये नीट एक्झामिनेशनमध्ये खूप वेगळ्या स्वरूपामध्ये हे एक्झाम्पल्स विचारले जातात. त्या संदर्भात आपण सुद्धा इथं चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करूया. आता थिअरी अभ्यासाचं म्हटलं की एखादी गोष्ट ऐकल्यासारखं, गोष्ट सांगितल्यासारखं, चढ उतार, एखाद्या एक्झाम्पल सगळे सर्व काही असतं आणि मग ते आपणास पिरियड करायला सुद्धा खूप मज्जा येते, खूप मज्जा येते. परंतु एक्झाम्पल सॉल्व करायचे म्हटलं अरे रे रे अंगाला काटा येतो, कारण का गणित आहे त्याच्यामध्ये आणि गणित म्हटलं की मग तुम्ही कंटाळतात. पण असं नाही मित्रांनो, कंटाळू नका, कारण का ते सुद्धा आपणा सोडवणं खूप गरजेचं आहे आणि त्याची आवश्यकता सुद्धा आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने याचं जर सोल्युशन दिलात, व्यवस्थितरित्या जर तुम्ही सॉल्व केलात, तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स तुम्हाला परीक्षेमध्ये यावर पडत असतात. यानी कि चलो बच्चों, अभी हम देखते हैं कि एग्जाम्पल्स ऑन साउंड. चलो, नोटिफिकेशन अभी जा रहा होगा तो हम शुरू करते हैं कि कल मैंने कुछ आपको एग्जाम्पल्स दिए थे. मैंने आपको कुछ प्रैक्टिस के लिए घर पे प्रैक्टिस करने के लिए मैंने आपको एग्जाम्पल्स दिए थे. तो उनका अगर आप आंसर बता देते हैं थोड़ा जल्दी, आंसर बता दो. सब बच्चों की तरफ से मुझे आंसर की अपेक्षा है. सब बच्चे आंसर देने की कोशिश करेंगे ऐसा मुझे लग रहा है. क्यों लग रहा है पता नहीं, लेकिन लग रहा है. चलो, कौन कौन है अभी लाइव? चलो आगे धीरे धीरे बढ़ रहे हैं. चलो कमेंट करो भाई, कमेंट करो, जल्दी कमेंट करो. गुड मॉर्निंग, जो कुछ भी अपना, गुड इवनिंग, गुड नाइट, गुड मॉर्निंग, जो कुछ भी हो आपको लिखना, जो चाहते वो लिख दो, लेकिन कमेंट करो. चलो जल्दी, चलो शुरू करते हैं. चलो 11 नंबर का प्रॉब्लम था. द रेशियो ऑफ फ्रीक्वेंसीज ऑफ टू साउंड नोट्स 5/4. कुछ बच्चे ने मुझे इसका आंसर भेज दिया है. मैंने आपको बोला था कि कैलकुलेशन करके उसकी फ़ोटो निकाल के आप मुझे मेरे पर्सनल नंबर पे भेज सकते हैं और मैं वो पूरा कैलकुलेशन वगैरह देखूंगा. इस तरह से मैंने आपको प्रॉमिस किया था, लेकिन कुछ बच्चों ने भेजा है, लेकिन कुछ बच्चों ने भेजा नहीं. ओके, तो बहुत सारे बच्चों ने भेजने की कोशिश की थी, कुछ बच्चों ने भेजा नहीं है, लेकिन वो तो क्या करेंगे बच्चे, उनके पास भेजने के लिए भेजा ही नहीं होगा तो वो क्या भेजेंगे. बराबर है ना, सबके पास तो भेजा ही है ना. ओके चलो, तो इसका 5/4 एंड दियर वेवलेंथ डिफर बाय 10 सेंटीमीटर. कैलकुलेट दी वेवलेंथ. इस तरह का हमने एक एग्जाम्पल लिया है. ओके सर, हमने इस तरह से एक एग्जाम्पल इसका लिया था और इसका आंसर आया है λ1. आंसर आता है इसका 40 सेंटीमीटर और इसका λ2 आंसर आता है 50 सेंटीमीटर. इस तरह से. ओके, ये रहा 11 नंबर का एग्जाम्पल का आंसर. और उसके बाद है देखो नेक्स्ट जो है आंसर इसका दिया है मैंने 40 सेंटीमीटर एंड 50 सेंटीमीटर आंसर दिया है. चलो कैलकुलेशन करके आप मुझे बता सकते हैं बाद में भी. इसके बाद नेक्स्ट नंबर है डिफरेंस ऑफ फ्रीक्वेंसीज ऑफ टू साउंड वेव्स 8 हर्ट्ज. दोनों का डिफरेंस आपको दिया है 8 हर्ट्ज एंड दियर वेवलेंथ्स आर इन द रेशियो 85/175 and 85/173 मीटर. कैलकुलेट दी वेलोसिटी ऑफ साउंड इन एयर. यानी कि आपको यहाँ भी डिटरमाइन करना है, लेकिन आपको यहाँ ये देखो, एक λ1 इज इक्वल्स टू 85/175 मीटर और दूसरा λ2 इज इक्वल्स टू 85/173 है. ओके, इसमें λ1 इज ग्रेटर है या λ2 इज ग्रेटर? कौन सा ग्रेटर है बताओ जल्दी.
चलो, विच इज ग्रेटर हियर, लैम्बडा 2e और लैम्बडा 1? लैम्बडा 2 इज ग्रेटर और लैम्बडा 1 इज ग्रेटर? बताओ जल्दी। बहुत सिंपल आंसर है, बहुत सिंपल है, आप बहुत जल्दी बता सकते हैं इसमें इसको। ये दोनों में से कौन सा ग्रेटर है, कौन सी बड़ी चीज, कौन सा बड़ा वैल्यू है? नहीं, अभी तक किसी का आंसर नहीं आया। चलो, तो यहां मैं आपको बताता हूं, इसका जो डिनोमिनेटर है 173 और ये 175, म्हणजे ज्याचा छेद मोठा असतो ती व्हॅल्यू लहान असते। अंश तर दोघांचाही सेम आहे, ओके, अंश दोनों का ही सेम है, ओके, खाली जो छेद की जो कीमत है वो दोनों में फर्क है। तो ये बड़ी है और ये छोटी है। बोले तो यहाँ लैम्बडा 2 इज ग्रेटर देन लैम्बडा 1 है, और इनका जो डिफरेंस है, अगर आप इसको देखते हैं तो n इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लैम्बडा है। यानी कि अगर लैम्बडा 2 इज ग्रेटर देन लैम्बडा 1 है तो फ्रीक्वेंसी को कंपेयर करेंगे तो लैम्बडा 1 इज ग्रेटर देन n1 इज ग्रेटर देन n2 रहेगा, n1 इज ग्रेटर n2 रहेगा, बरोबर है। तो इनका डिफरेंस क्या दिया है हमें, 8 हर्ट्ज है। देखो, तो इस यहां रहेगा n1 माइनस n2 इज इक्वल्स टू 8 हर्ट्ज है। तो हम क्या करेंगे, यहां n1 इक्वल्स टू v बाय लैम्बडा 1 और n2 इज इक्वल्स टू v बाय लैम्बडा 2, इस तरह से ये वैल्यू आएंगे, ओके। और कैलकुलेट द वेलोसिटी ऑफ साउंड इन एयर, इस तरह से आपको कहा गया है। तो यहां आपको आएगा n1, ये जो दिया है ना, ये इसमें आपको कीमत रखनी पड़ेगी, ये पूरी कीमत आप इसमें रखेंगे। तो n1 माइनस n2 इज इक्वल्स टू, n1 माइनस n2 इक्वल्स टू क्या है, तो v अपॉन लैम्बडा 1 माइनस v अपॉन लैम्बडा 2 है, ओके। चलो आगे लेते हैं, तो आगे का क्या है, और इसमें देखो, तो ये जो दोनों का डिफरेंस है, ये डिफरेंस 8 है। तो हम क्या करेंगे, 8 इज इक्वल्स टू v इन ब्रैकेट 1 बाय लैम्बडा 1 माइनस 1 बाय लैम्बडा 2, ओके। तो अभी क्या करेंगे हम, तो 8 इज इक्वल्स टू v इन ब्रैकेट लैम्बडा 2 माइनस लैम्बडा 1। नहीं तो एक मिनट, इसमें और छोटा सा और इजी कर देता हूं मैं आपको, यहां और इजी करता हूं। किस तरह से, ये देखो 1 बाय लैम्बडा 1 की कीमत क्या है, 85 बाय 175, ये लिखो इस तरह से 85 बाय 175 माइनस लैम्बडा 2 की कीमत क्या है, तो इस तरह से है। तो इसे भी लिख देते हैं हम 1 बाय 85 बाय 173, ओके। हियर लैम्बडा 2 इज ग्रेटर है, तो यहां क्या करेंगे हम फिर, तो 8 इज इक्वल्स टू v इन ब्रैकेट 175 बाय 85 माइनस 173 बाय 85, ओके, इसका आएगा। तो इनके बीच हम अभी क्या करेंगे, देखो ये थोड़ा सा छोटा करता हूं, ओके। तो 8 इज इक्वल्स टू v इन ब्रैकेट 175 माइनस 173 डिवाइडेड बाय 85। अगर इनका 8 इज इक्वल्स टू v इन ब्रैकेट, दोनों का सब्सट्रैक्शन कितना आएगा, 2 डिवाइडेड बाय 85। तो यहां आएगा, देखो इधर लिखता हूं मैं, तो यहां आएगा देखो 85, ये देखो इस तरह से 8 इंटू 85 इंटू 2 इज इक्वल्स टू 2 इंटू v, यानी कि v इज इक्वल्स टू 8 इंटू 85 डिवाइडेड बाय 2। तो v इज इक्वल्स टू इस तरह से ये 4 आएगा, तो 4 इंटू 85 दैट v इज इक्वल्स टू 4 पंचे 20 ला 0 हातचे 2, ओके, आणि 8 चौक 32 आणि 2 34, 340 मीटर पर सेकंड। सबका आंसर चाहिए, सर माझे किती बरोबर आहेत, आदेश पोपले
कुठे पाठवलाच नाही ना तू, कुठे पाठवलाच नाही आणि काय बरोबर येतील तुझे. ओके चला नेक्स्ट, त्यानंतर पुढं नेक्स्ट. आता टॅली करा, आता टॅली करा. जर कोणाचे आले नसतील तर टॅली करा लागलीच. ओके नेक्स्ट. इसका आंसर 340 मीटर पर सेकेंड. इसके बाद है नेक्स्ट, देखो 30 नंबर. डिफरेंस ऑफ फ्रीक्वेंसीज ऑफ साउंड नोट 1 हर्ट्ज and wavelength of waves is 4 meter. Okay, and 4.04 meter. Calculate the velocity of sound in air. wavelength का डिफरेंस दिया है आपको. ओके wavelength का डिफरेंस क्या है? डिफरेंस ऑफ फ्रीक्वेंसी इन साउंड नोट. साउंड नोट यानी कि आपको यहाँ जो दिया गया इससे लिखो. तो लैम्बडा 1 इज इक्वल टू, ये देखो यहाँ लिखते हैं हम. तो लैम्बडा 1 इज इक्वल टू 4 मीटर. लैम्बडा 2 इज, ये गिवन डाटा इस तरह से लिखो, इस तरह से लिखो ये. ओके गिवन डाटा लैम्बडा 2 क्या है? तो ये लैम्बडा 2 इज इक्वल्स टू 4.04 मीटर है. और ये दोनों का डिफरेंस कितना दिया है? यहाँ कौन सी वैल्यू ग्रेटर है? तो यहाँ लैम्बडा 2 इज ग्रेटर देन लैम्बडा 1. सो n1 इज ग्रेटर देन n2 आएगा. अगर n1 इज ग्रेटर देन n2 है तो हम क्या करेंगे? n1 माइनस n2 इज इक्वल्स टू 1 हर्ट्ज. तो इसके बराबर जो आगे इसके पहले जो मैंने आपको एग्जांपल सॉल्व करके दिया था उसी तरह से n1 इक्वल्स टू v बाय लैम्बडा 1, ये इक्वेशन फर्स्ट, और n2 इज इक्वल्स टू v बाय लैम्बडा 2 इज द इक्वेशन नंबर सेकेंड. और आप क्या करेंगे अभी? तो देखो v बाय, ये दोनों का डिफरेंस तो आपको दिया गया है, दोनों का डिफरेंस दिया है. तो हम क्या करेंगे अभी? तो n1 माइनस n2 इज इक्वल्स टू v बाय लैम्बडा 1 माइनस v बाय लैम्बडा 2. ओके, और इसी तरह से 1 हर्ट्ज इज इक्वल्स टू v इन ब्रैकेट 1 बाय लैम्बडा 1 माइनस 1 बाय लैम्बडा 2. इसका कैलकुलेशन करो, v के बराबर आपका इक्वेशन आएगा. तो v के बराबर इसका आंसर आएगा 404 मीटर पर सेकेंड. ओके 404 मीटर पर सेकेंड. चला नेक्स्ट चलो जल्दी आगे का एग्जांपल. आगे का क्या है? और ट्यूनिंग फोर्क ऑफ फ्रीक्वेंसी 220 हर्ट्ज प्रोड्यूस साउंड वेव्स ऑफ वेवलेंथ 1.5 मीटर इन एयर एट ENTP. कैलकुलेट द वेलोसिटी ऑफ साउंड इन एयर. यानी कि साउंड की वेलोसिटी एयर में आपको डिटरमाइन करनी है. तो फ्रीक्वेंसी ऑफ ट्यूनिंग फोर्क दैट n इज इक्वल टू आपको दिया गया है, n इज द 220 हर्ट्ज. प्रोड्यूस द वेवलेंथ, ये लैम्बडा भी आपको दिया गया है, ये है 1.5 बरोबर है इन एयर. NTP कैलकुलेट द वेलोसिटी ऑफ साउंड इन एयर. तो v आपको यहाँ डिटरमाइन करना है. तो v इक्वल्स टू n लैम्बडा. तो v इक्वल्स टू n कितना है? 220 इंटू लैम्बडा कितना है? लैम्बडा 1.5. तो v इक्वल्स टू 15 शून्य शून्य, 15 दूनी 30 ला शून्य हातचे 3, 15 दूनी 30 आणि 3 33, एक डेसिमल से आता है. ये रहा मीटर पर सेकंड. ओके चला सगळ्यांनी उत्तर देत चला, सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे. ओके नेक्स्ट. जर कोणाचं राहिलं असेल तर त्यांनी कॅल्क्युलेशन करायचं. ओके चला आता 15 नंबरचा. काही जणांनी मला पाठवलं होतं, त्यांचे उत्तर पाहिले तुम्ही, काही जणांनी पाठवलेले आहेत, काही जणांनी नाही पाठवले. ओके तर नेक्स्ट, द वेलोसिटी ऑफ साउंड इन एअर. वेलोसिटी ऑफ साउंड इन एअर किती आहे? दैट इज द 340 मीटर पर सेकंड and 1360 मीटर पर सेकंड. इन डेन्सर मीडियम वेलोसिटी ऑफ साउंड इन एअर अँड इन अ डेन्सर मीडियम. ओके एअर मधली 340 मीटर पर सेकंड आहे आणि डेन्सर मीडियम मध्ये 1360 मीटर पर सेकंड आहे. मग एअर मधली काय असेल तर घ्या गिवन डाटा. ओके तर गिवन डाटा मध्ये आता काय येईल इथे पहा. तर VA इज इक्वल्स टू 340 मीटर पर सेकंड. डी फॉर डेन्सर मीडियम ते किती आहे? 1360 मीटर पर सेकंड आहे. ओके वेवलेंथ इन डेन्सर मीडियम
डेन्सर मीडियम मधली वेव्हलेंथ लॅम्बडा डी दिले तुम्हाला, ती किती आहे 4 मीटर. कॅल्क्युलेट दी वेव्हलेंथ ऑफ साऊंड इन एअर, म्हणजे लॅम्बडा ए तुम्हाला काढायला सांगितलेला आहे. एकदम सोपा आहे. ओके, एकदा डेन्सर मीडियम आणि एकदा रेअर मीडियम सांगितलेलं आहे तुम्हाला. ओके, आणि जर साऊंड वेव्ह जर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असतील तर एक लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सीमध्ये बदल पडत नाही. जर साउंड वेव एकच असेल तर अगर साउंड वेव एक ही साउंड वेव अगर एक मीडियम से दूसरे मीडियम में जा रही है तो उसके फ्रीक्वेंसी में फर्क नहीं पड़ता. यानी कि इसका मीनिंग है दैट एन ए इज इक्वल्स टू एन डी. तो एन ए क्या है देखो, तो एन ए इज इक्वल्स टू वी ए डिवाइडेड बाय लैम्बडा ए, ये इक्वेशन नंबर फर्स्ट. और सेकंड है एन डी इज इक्वल्स टू वी डी डिवाइडेड बाय लैम्बडा डी है, ये इक्वेशन नंबर सेकंड. अगर ये जो कंडीशन आपको दी गई है उसी कंडीशन के हिसाब से अगर आप लिखते हैं तो क्या आएगा, तो देखो आपको डिटरमाइन करना है वेलोसिटी ऑफ, कैलकुलेट द वेवलेंथ ऑफ साउंड इन एयर, आपको लैम्बडा ए डिटरमाइन करना है. तो आप क्या करेंगे, तो वी ए बाय लैम्बडा ए इज इक्वल्स टू वी डी बाय लैम्बडा डी रहेगा. ओके, तो आपको यहाँ डिटरमाइन करना है लैम्बडा ए. तो हम क्या करेंगे, लैम्बडा ए इज इक्वल्स टू वी ए लैम्बडा डी डिवाइडेड बाय वी डी. वी ए बाय ये इक्वेशन जस्ट चेंज करने के बाद इसी तरह से आएगा. तो लैम्बडा ए इज इक्वल्स टू वी ए कितना है, तो वी ए हमारा है 340, ये देखो 340. ओके, लैम्बडा डी कितना है, व्हाट इज लैम्बडा डी 340. लैम्बडा डी किधर है, लैम्बडा डी डेंसर मीडियम इज 4 मीटर, लैम्बडा डी इज द 4. ओके, उसके बाद वीडी कितना है, वीडी 1360 है. चलो कैलकुलेशन बताओ इसका क्या आएगा. खाली बच्चे देख रहे हैं, शायद खाली देख रहे हैं. अरे भैया आपको अगर आपको आगे चलना है, आगे जाना है तो आपको कैलकुलेशन करना होगा. बालाघाट सोसाइटी. ओके, चलो दैट आंसर इज 1 मीटर. अगर आप इसका कैलकुलेशन करोगे तो टोटल कैलकुलेशन आएगा इसका. अगर देखो ये 4 0 0, 4 चौक 16 6 1, 4 त्रिक 12 1 13, 1360 भागिले 1360 कॅन्सल. दिस इज इक्वल्स टू 1 मीटर. संदेशांतर करेक्ट आले. संदेश बेलाळे सरांचा मुलगा आहे, बालाघाट सोसायटी. त्याने उत्तर दिले पहा, बालाघाट सोसायटी बेलाळे सरांचा मुलगा आहे तो. 1 मीटर आन्सर दिलाय. जे मॅथमॅटिक्स घेतात ना आपल्या म्हणजे सर तुम्हाला, बेलाळे सरांचा मुलगा संदेश, त्याने उत्तर दिलेला आहे. ओके, चला नेक्स्ट आगे का. अगर आपके पास नहीं है तो इसकी स्क्रीनशॉट ले सकते हैं आप, स्क्रीनशॉट लेके रखो, नहीं तो वीडियो रिप्ले करके भी आप देख सकते हैं. चलो आगे का बिट, आगे का प्रॉब्लम 16 नंबर. कैलकुलेट द वेलोसिटी ऑफ साउंड इन एयर, वेलोसिटी ऑफ साउंड इन एयर गिवन डाटा. गिवन डाटा क्या दिया है, कैलकुलेट द वेलोसिटी ऑफ साउंड इन एयर इफ 2 साउंड नोट ऑफ वेवलेंथ. ओके, एक लैम्बडा 1 लैम्बडा ए है, वो लैम्बडा ए कितना है, तो देखो लैम्बडा ए इज इक्वल्स टू कितना है लैम्बडा ए, तो लैम्बडा ए है 92 बाय 157 है. ओके, उसके बाद लैम्बडा कैलकुलेट द वेलोसिटी ऑफ साउंड इन एयर 2 साउंड नोट ऑफ वेवलेंथ. ओके, एक है लैम्बडा 1 कहते हैं, इसे हम लैम्बडा 1 लेंगे, और दूसरा है लैम्बडा 2, ये कितना है 92 बाय 155 है, बराबर है. प्रोड्यूस साउंड वेव्स हुज फ्रीक्वेंसी डिफर बाय 8 हर्ट्ज. 8 हर्ट्ज के डिफरेंस है. तो यहाँ कौन सी फ्रीक्वेंसी ज़्यादा है, वेवलेंथ कौन सी बड़ी है, तो यहाँ लैम्बडा 1 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 2. ज्याच्या छेदस्थांची व्हॅल्यू मोठी असते, सॉरी उलट झालंय माझ्याकडनं, तर ज्याची छेदस्थांची व्हॅल्यू मोठी असते ती व्हॅल्यू कमी असते. तर इथं छोटी आहे 155 अंश, तर दोघांचा सारखाच आहे.
म्हणजे लॅम्बडा 2 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 1 आहे. मग लॅम्बडा 2 इज ग्रेटर दॅन द लॅम्बडा 1 असेल तर इथं काय करता येईल तुम्हाला आता, तर फ्रिक्वेन्सीची तुलना केलात तर तुम्ही यामध्ये N1 इज ग्रेटर दॅन N2 येईल. ओके, N1 इज ग्रेटर दॅन N2. मग N1 इज ग्रेटर दॅन N2 येत असेल तर प्रोड्यूस कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इफ टू साऊंड नोट्स. ओके, तर VA तुम्हाला डिटरमाइन करायचं आहे. आत्ता दिलेल्याच पद्धतीने आहे ते, आता जसा दिला होता ना त्याचप्रमाणे. ओके, तर इथं काय येईल आपला, तर पहा N1 इज इक्वल्स टू V बाय लॅम्बडा 1 आणि N2 इज इक्वल्स टू V बाय लॅम्बडा 2. मग इथं दिलेल्या कंडिशननुसार N1 मायनस N2 इज इक्वल्स टू 8 आहे. N1 मायनस N2 इक्वल्स टू 8 आहे. मग N1 मायनस N2 जर येत असेल तिथं काय करता येईल तुम्हाला इथे, तर पहा N1 मायनस N2 इज इक्वल्स टू V बाय लॅम्बडा 1 मायनस V बाय लॅम्बडा 2 आहे. बरोबर आहे. मग दोन्हीचं कॅल्क्युलेशन इथे येईल 8 आहे, म्हणून V इन ब्रॅकेट 1 बाय लॅम्बडा 1 मायनस 1 बाय लॅम्बडा 2. ओके, आणि मग पुढं काय येईल, तर 8 इज इक्वल्स टू V इन ब्रॅकेट 1 बाय 92 डिवाइडेड बाय 1 बाय 57 माइनस 1 बाय 92 डिवाइडेड बाय 1 बाय 55. इस तरह से आएगा. ओके, तो इसके बाद आगे का पॉइंट देखें. ओके, तो दोनों का कैलकुलेशन आएगा 8 इज इक्वल्स टू V इन ब्रैकेट कितना आएगा, तो 157 बाय 92 माइनस 155 बाय 92. तो 8 इज इक्वल्स टू V इन ब्रैकेट, दोनों का सब्सट्रैक्शन आएगा 2 डिवाइडेड बाय 92. ओके, तो V इज इक्वल्स टू 8 इंटू 92 डिवाइडेड बाय 2. तो V इक्वल्स टू 4 आएगा ये, तो 4 इंटू 92, तर दैट V इज इक्वल्स टू 4 दूनी 8, 9 चौक 36. ओके, नेक्स्ट. त्यानंतर पुढचा बीट घ्या. नेक्स्ट, माझं जेवण झालं का नाही. इथं मला शिकवायचं पडलं आणि तुला माझ्या जेवणाचं पडलं. काहीतरी मुद्दाम होऊन करतात, काहीतरी येईना झाले की असलं काहीतरी करतात. ओके, नेक्स्ट. ओके, चलो नेक्स्ट प्रॉब्लम. Two sound waves of different wavelength differ by 5 centimeter. ओके, फ्रिक्वेन्सी 310 हर्ट्ज. ओके, यांचे कॅल्क्युलेशन करा ह्या दोन्हीचे, आणि या दोन्हीचे कॅल्क्युलेशन करून मला तुम्ही पाठवून द्या. यांचे उत्तर चला, तर यांचे उत्तर मी इथून काढून टाकलेले आहेत. ओके, इथं हा 18 नंबरचा प्रॉब्लेम. ओके, 18 नंबर प्रॉब्लेम. याचं उत्तर सांगा. टू साऊंड वेव्स ऑफ डिफरंट वेवलेंथ डिफर बाय 5 सेंटीमीटर विथ फ्रिक्वेन्सी 310 हर्ट्ज, 310 हर्ट्ज आहे. ओके, आणि 315 हर्ट्ज आहे. व्हॉट आर दी वेवलेंथ ऑफ साऊंड वेवचे वेवलेंथ काय असतील. त्यानंतर 18 नंबरचा दी वेवलेंथ रेंज ऑफ, वेवलेंथ रेंज आहे किती, लॅम्बडा 1 आहे 4000 अँगस्ट्रॉम आणि लॅम्बडा 2 ची किती दिली आहे 8000
अँगस्ट्रॉम. इफ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज व्ही ए दिले तुम्हाला. व्ही ए किती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. कॅल्क्युलेट दी फ्रिक्वेन्सी रेंज. फ्रिक्वेन्सी रेंज म्हणजे N1 बरोबर किती आणि N2 बरोबर किती, म्हणजे N1 काढायचे N2 काढायचे. तेच फॉर्म्युले आत्ता दिलेले तुम्हाला. N1 बरोबर V/λ1. V/λ1 ही वेलॉसिटी वापरा आणि λ1च्या किमती ठेवा. त्यानंतर N2 = V/λ2 हा फॉर्म्युला होता, त्यांच्या किमती ठेवून द्या. पण आता इथं एक बदल करावा लागेल तुम्हाला. काय करावं लागेल तर हा आहे 4000 अँगस्ट्रॉम, म्हणजे हा येतो 4000 × 10⁻⁻10 मीटर. हे अँगस्ट्रॉमचं रूपांतर मीटरमध्ये केलं असतं. आणि मग हा जर हे पुढचे 3 शून्य काढून टाकलात तर 4 × 10⁻⁻7 मीटर. त्याच पद्धतीने 8 × 10⁻⁻7 मीटर या पद्धतीने करा आणि तुम्ही फ्रिक्वेन्सी रेंज तुम्ही सहजरित्या सांगू शकाल. हे कन्वर्जन करून घ्यावं लागतं अँगस्ट्रॉममध्ये. ओके, अँगस्ट्रॉममध्ये कन्वर्जन करून घ्यावं लागतं. ओके, त्यानंतर पुढे घ्या. नेक्स्ट बायोलॉजीचा क्लास चालू आहे ना, अगोदर फिजिक्सचा कर ना. जे चालू नाही तेच मागायचं. जे घरामध्ये स्वयंपाक चालू नसतो तेच खायला मागणार. ओके, शिंदे तुला जर नको असेल तर तू निवांत बस. माझं जेवण काय विचारतो, मोकार चर्चा करू नको, नाहीतर मी ब्लॉक करून टाकेन. बघ, ब्लॉक करून टाकेन इकडून. चला नेक्स्ट. अशा आलतू फालतू कॉमेंट करणारे जे आहेत का त्यांची मी तिळभर बी गैर करत नाही, तसे नकोच आहेत मला. 2 ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सीज. अभ्यासाचं विचार, तू काय विचारायचं चालू जे आहे ते बघ. चालू काय आहे बायोलॉजीचं चालू नाही हे तुला माहिती आहे. आणि जर आज आला असशील तर दुसरे मुलं सांगतील तुला उत्तर. द ट्युनिंग फोर्क्स ऑफ फ्रिक्वेन्सीज 256 हर्ट्ज. ओके, लॅम्बडा = मला वाटते काही नमुने मुद्दाम नाव घ्यावं म्हणून अशा प्रकारचे कॉमेंट करत असतील. आलतू फालतू कॉमेंट केलं की नाव घेतात आणि हुर्रे करतायत. हुर्रे, माझं नाव घेतलं, हुर्रे. अरे काय पद्धत आहे, डिस्टर्ब करू नका ना. द 2 ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी 256 हर्ट्ज. 2 ट्युनिंग फोर्क. ओके, एकाची N1 आहे 256 हर्ट्ज आणि N2 आहे 288 हर्ट्ज. ओके, हे दोन्ही. मग प्रोड्यूस साऊंड वेव्स हुज वेवलेंथ डिफर बाय 15 सेंटीमीटर. वेवलेंथ डिफर बाय 15 सेंटीमीटर. विच इज ग्रेटर हियर तर N2 इज ग्रेटर दॅन N1. N2 इज ग्रेटर दॅन N1 आहे. मग N2 इज ग्रेटर दॅन N1 जर असेल, ओके, तर वेवलेंथच्या बाबतीत काय येईल तर वेवलेंथच्या बाबतीमध्ये λ1 इज ग्रेटर दॅन λ2 येईल. λ1 इज ग्रेटर दॅन λ2 येईल. ओके, आणि म्हणून अशा प्रकारची कॉमेंट करायची की सरांनी आपली कॉमेंट डिलीट करू नये. असं प्रतिष्ठेमध्ये वागावं माणसानं. चांगलं असतं ते, कुणालाही चांगलं असतं. मग आता दोन्हीचं डिफरन्स काय दिलं आहे तुम्हाला. λ1 - λ2 = 15 सेंटीमीटर. मग यालाच λ1 - λ2 = सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करा तर हे येईल 0 म्हणजे 100 आणि त्याला डिवाइड करा म्हणजे हे येईल 15. ओके, 15 सेंटीमीटर अशा पद्धतीने येईल ते. ओके, 15 सेंटीमीटर. ओके, चला मग आता पुढे काय येईल. दोघांचा डिफरन्स दिलाय तुम्हाला. मग आपण इथं नॉर्मल एक चेंज करू शकतो. नॉर्मल चेंज काय करता येईल तुम्हाला तर λ1 = λ2 + 0.15 अशाही पद्धतीने आपण याला सॉल्व करू शकतो, याही पद्धतीने. ओके, मग आता इक्वेशन इथं तयार करा. कोणती इक्वेशन. V1 = N1 λ1 आणि V2 = N2 λ2. ओके, N2 λ2. मग यांचं जर कंपॅरिझन केलात
तर तुम्हाला अशा पद्धतीने कंपॅरिझन केला असता एक स्टेप मिळेल तुम्हाला. काय येईल तर n1 लॅम्बडा 1 इज इक्वल्स टू n2 लॅम्बडा 2. फाइंड द वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर. वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर. वेलोसिटी डिटरमाइन करायची तुम्हाला इथे. मग त्यासाठी अगोदर इथं मग आता किमती ठेवून द्या. काय किंमत येईल तर 256 हर्ट्झ गुणिले सांगा इथं काय येईल आता पुढं नंतर. तर लॅम्बडा 1 किती आहे तर लॅम्बडा 1 आहे लॅम्बडा 2 प्लस इथं दिलं बघा लॅम्बडा 2 प्लस 0.15 इज इक्वल्स टू n2 लॅम्बडा 2. मग आता इथं काय करा 256 इन ब्रॅकेट लॅम्बडा 2 प्लस 0.15 इज इक्वल्स टू n2 किती आहे 288 इंटू लॅम्बडा 2 आहे. मग इथं 256 लॅम्बडा 2 प्लस दोन्हीचा जर गुणाकार केला तुम्ही तर इथं येईल 38.4 बरोबर 288 लॅम्बडा 2. मग इथं 38.4 38.4 इज इक्वल्स टू 288 लॅम्बडा 2 मायनस 256 लॅम्बडा 2. मग 38.4 इज इक्वल्स टू सांगा किती येईल दोन्हीची सबस्ट्रॅक्शन दोन्हीची वजाबाकी येईल 32 लॅम्बडा 2. तर लॅम्बडा 2 इज इक्वल्स टू 38.4 डिवायडेड बाय 32. तर लॅम्बडा 2 आपला येईल इथे 1.2 मीटर हे आला लॅम्बडा. ओके त्यानंतर पुढे घ्या नेक्स्ट. तर आता इथे काढायचे काय तुम्हाला इथे वी हॅव टू डिटरमाइन हिअर वेलॉसिटी. तर वेलॉसिटी डिटरमाइन करण्यासाठी v2 इज इक्वल्स टू n2 लॅम्बडा 2. n2 किती आहे आपला 288 तर हे घ्या 288 गुणिले 1.2 मीटर 1.2 मीटर. या दोनों अगर इस दोनों का मल्टीप्लिकेशन आप करते हैं तो आपको मिलेगा आंसर 345.6 मीटर पर सेकेंड. 345 मीटर पर सेकेंड. ओके नेक्स्ट दिस इज फॉर 11th क्लास. 11th क्लाससाठी क्लास चालू आहे 11th क्लासचा आहे. ओके त्यानंतर पुढं नेक्स्ट याचे स्क्रीनशॉट घ्या. पुढचा 20 नंबर 20th नंबर वेवलेंथ ऑफ टू साऊंड वेव्स इन एअर 81 अँड 82.5 सेंटीमीटर. वेवलेंथ लॅम्बडा 1 किती आहे लॅम्बडा 1 81.81 सेंटीमीटर आणि लॅम्बडा 2 किती आहे 82.5 सेंटीमीटर. दिअर फ्रिक्वेन्सीज बाय डिफर. दिअर फ्रिक्वेन्सी त्यांची फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स दिला आहे. मग इथं वेवलेंथ कोणती जास्त आहे लॅम्बडा 2 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 1. ओके बरोबर आहे. मग फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत n1 इज ग्रेटर दॅन n2 म्हणून n1 मायनस n2 इज इक्वल्स टू 8 हर्ट्स आहे. ओके आणि मग आता एक किमती ठेवून द्या तुम्हाला दिलेल्यापैकी एक काढायचे काय तुम्हाला डिटरमाइन द वेलॉसिटी ऑफ साऊंड म्हणजे VA इज इक्वल्स टू हाऊ मच. मग इथं n1 इज इक्वल्स टू V बाय लैम्बडा 1 और n2 इज इक्वल्स टू V बाय लैम्बडा 2. दोनों का अगर वैल्यू लिखते हैं तो V बाय यहाँ आएगा अपना क्या आ सकता है तो देखो इस तरह से. ओके इस तरह से क्या आएगा तो n1 माइनस n2 इज इक्वल्स टू V बाय लैम्बडा 1 माइनस V बाय लैम्बडा 2 बराबर है. इसके बाद आएगा n1 माइनस n2
आपको डिटरमाइन करना है v, तो इसीलिए 1/λ1 माइनस 1/λ2, इनमें से हमने कॉमन ले लिया, कॉमन लिया हमने इससे। ओके, तो इसके बाद ये दोनों का जो डिफरेंस है, क्या है डिफरेंस, 8 हर्ट्ज है, इज इक्वल्स टू v इन ब्रैकेट 1/λ1 कितना है, 1/λ1 है 81 माइनस 1/82.5। ओके, तो 8 इज इक्वल्स टू v इन ब्रैकेट 82.5 माइनस 81 डिवाइडेड बाय 81 इंटू 82.5। तो v बराबर ये व्हॅल्यू आएगी, चला तर काय येईल याचं, तर v बरोबर फायनल व्हॅल्यू सांगा, चला पटापट 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 उत्तर आलं पाहिजे सगळ्याचं। 20 नंबर, तर इथे मिळेल तुम्हाला v इज इक्वल्स टू, वी हॅव टू डिटरमाइन हियर, v जर डिटर्मिनेशन केलात तर याचं v येईल 356.4। ओके, त्यानंतर पुढचा नेक्स्ट मैं आपको आगे कुछ एग्जाम्पल देने वाला हूँ प्रैक्टिस के लिए। आप ये मुझे कल आप सॉल्व करके ये, यानी कि मैंने कल जैसे बोला था ना उसी तरह से, चलो ये 21 नंबर का प्रॉब्लम एक मुझे सॉल्व करके दो। चलो बताओ 21 नंबर का, द वेवलेंथ ऑफ साउंड नोट इज 1 मीटर इन एयर and 2.5 meter in a liquid. Find the speed of sound in liquid. If the speed of sound in air is 330 meter per second. चलो इसका आंसर बताओ मुझे, 21 नंबर का है। चलो 21 नंबर का आपको क्या क्या दिया गया है यहाँ, तो इस तरह से गिवन डाटा, क्या है, तो वी ए इज इक्वल्स टू एन लैम्बडा ए, इक्वेशन नंबर फर्स्ट। और दूसरा मीडियम कौन सा दिया गया है, लिक्विड। ओके, लिक्विड के लिए, तो ये लिक्विड के लिए इज इक्वल्स टू एन लैम्बडा एल है। दोनों का अगर आप कंपैरिजन करते हैं, आपको मैंने शुरू में ही बता दिया है, फाइंड द स्पीड ऑफ साउंड इन लिक्विड इफ द स्पीड ऑफ साउंड इन एयर, ओके, वेवलेंथ नोट्स। ओके, तो आपको फ्रीक्वेंसी सेम है, यानी कि एन ए इज इक्वल टू एन एल है, दोनों सेम है, तो हम क्या करेंगे, दोनों का डिवाइड करेंगे, तो एन इज इक्वल्स टू वी बाय लैम्बडा है। इसी तरह से तो यहाँ हम कंपेयर करेंगे, तो वी ए बाय लैम्बडा ए इज इक्वल्स टू वी एल बाय लैम्बडा एल आएगा। तो इसका कैलकुलेशन करने के बाद कीमत लिख दो, सबकी कीमत लिखने के बाद इस तरह से आपको कहाँ का पूछा है, स्पीड ऑफ साउंड इन एयर। ओके, लिक्विड की वेलोसिटी पूछी गई है, तो वी एल इज इक्वल्स टू वी ए इंटू लैम्बडा एल डिवाइडेड बाय लैम्बडा ए। तो वी एल इज इक्वल्स टू, व्हाट इज वी ए, वी ए क्या है, व्हाट इज वी ए, ये मैंने आपको बता दिया है 330। लैम्बडा एल कितना है, साउंड नोट इन एयर 1 मीटर एंड 2.5 मीटर, तो 2.5 डिवाइडेड बाय 1, इन दोनों का मल्टीप्लिकेशन करके बताओ, 330 इंटू 2.5 बताओ। चलो वी एल इज इक्वल्स टू, लिक्विड में कितना आता है, व्हाट इज द वेलोसिटी ऑफ साउंड इन लिक्विड, बताओ जल्दी 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 जल्दी, चलो 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 बताओ। वेलोसिटी ऑफ साउंड इन एयर कितना आता है,
प्रॉब्लम नंबर लिखा करो। प्रॉब्लम नंबर लिखा करो इसका। प्रॉब्लम नंबर क्या आएगा? ओके, तो इसका आंसर आएगा कितना? बराबर है, अनुराग जगदाळे, जगदाळे 825, राईट, 825 मीटर पर सेकंड। मित्रांनो, असं जर तुम्ही जर साथ दिलात ना, कॅल्क्युलेशन करत राहिलात ना, एक शिकवायला काय वाटत नाही, बोर होत नाही। आणि एकट्याच माणसाने उगाच सांगत राहायचं आणि तुम्ही आपलं बघत राहायचं, असं काय नाही कामाचं। शिकत राहा, करत राहा। मी निश्चितच पूर्ण सिलेबस तुमच्यासाठी घेणार आहे, त्यामुळं कसल्याच पद्धतीचं तुम्ही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही। पण तुमच्यासारख्याच अशा असंख्य विद्यार्थ्यापर्यंत मला पोहोचवायला मदत करा। तुम्ही घेऊन जा मला तिथपर्यंत, त्यांच्यापर्यंत लिंक शेअर करा। जसं तुम्ही माझी वाट पाहत बसलेले असता, असे असंख्य विद्यार्थी माझी वाट पाहत बसलेले असतील। मित्रांनो, अशा सर्व विद्यार्थ्यापर्यंत मला घेऊन चला। कारण का आपल्याला माहीत आहे, चांगल्या बाबी ह्या बोंबलून सांगाव्या लागतात समाजाला, आणि वाईट गोष्टी मात्र लोक शोधून काढतात, शोधून काढतात। त्यांना सांगायची आवश्यकता पडत नाही। शेवटी गव्हर्नमेंटला बघा बरे, दारूची दुकानं वैतागून बंद करावे लागले, वैतागून बंद करावे लागले आजच्या तारखेमध्ये। म्हणजे एवढी गर्दी पडली त्याच्यावर, एवढी प्रचंड गर्दी पडली। तर असं समाजाचीच रीत आहे, चांगल्या गोष्टी लपून असतात, लपून राहतात, आणि वाईट गोष्टी मात्र मोप कोणाकोणामध्ये जर असल्या तरी लोक त्यांना चौकात आणत असतात। ओके, किती दारूच्या दुकानांपुढं रांगा होत्या देशामधलं, पूर्ण देशात जर पाहिलं आपण तर महिलासुद्धा रांगेमध्ये होत्या। महिलासुद्धा दारूच्या दुकानाच्या पुढं, लेडीजसुद्धा हातामध्ये पर्स घेऊन, हातामध्ये मस्तपैकी, म्हणजे खूप प्रचंड विषमता आहे। असो, चला नेक्स्ट। सर्व्हरमध्ये असेल प्रॉब्लेम, थोडासा असेल काहीतरी प्रॉब्लेम, पण माझ्याकडे तर ओके चालू आहे, माझ्या मोबाईलवर चालू आहे, इथे मला काही प्रॉब्लेम नाही। तुमच्या नेटवर्कला काहीतरी प्रॉब्लेम असेल तिकडे, माझा व्हिडिओ ओके चालू आहे, ओके, एकदम मस्त। असेल काहीतरी प्रॉब्लेम आहे पहा, माझा कंप्लीट चालू आहे इथे, एकदम क्लिअर आहे, क्लिअर, एकदम क्लिअर। इथं सगळं आहे, मी इथं दुसऱ्या कॉम्प्युटरवर बघत असतो, मोबाईलवर पाहत असतो, लॅपटॉपवर शिकवत असतो, हे सर्व तुमच्यासाठी मित्रांनो। पण तुम्ही मला मदत करायलाच पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे। हे चॅनल तुमचं आहे म्हणून पहिलेच सांगितलेलं आहे, दिस इज युअर चॅनल, ओके। चला नेक्स्ट। सॅल्यूट टू यू कानिफनाथ गरजे, सॅल्यूट टू यू, धन्यवाद, धन्यवाद मित्रा, माझं पण तुला सॅल्यूट, ओके। सर समाज कल्याण करतात, करत आहेत सर, किती मोठ्या मनाचे आहे। धन्यवाद, धन्यवाद मित्रा, मोठ्या मनाचा म्हणतो मला, धन्यवाद। असं काही नसतं, मी रोखठोक बोलणारा माणूस आहे, माझ्या स्पष्ट बोलण्याचा रागसुद्धा येतो, बऱ्याच जणांना खूप राग येतो, आणि जरी कुणाला राग आला तर मी कधीच टेन्शन घेत नाही। बोललं परत मी कधीच पश्चाताप करत नाही, कारण का कोणती गोष्ट मी विचार करूनच करत असतो, असं म्हणायचं, पण तरी असतं। चला नेक्स्ट, 22 नंबरचं उत्तर सांगा मला आता, 22 नंबरचा प्रॉब्लेम। चला 22 नंबर, 2 ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सीज। मला हे प्रॉब्लेम तुम्ही उद्याला करून दाखवायचे, मला हे प्रॉब्लेम तुम्ही उद्याला करून दाखवायचे। हे पहा 22 नंबर, 2 ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी 320 हर्ट्ज, 340 हर्ट्ज produces sound waves whose wavelength differ by 6 cm. Find the wavelength of sound in air. Okay. 23 number, the speed of sound waves in air 340 meter per second. त्यानंतर 1420 meter per second. Sound waves have
दी वेवलेंथ 2 मीटर इन एअर, फाइंड दी फ्रिक्वेन्सी ऑफ वेवलेंथ अँड साऊंड इन वॉटर. त्यानंतर दुसरा 24, इफ द ट्युनिंग फोर्क 480 हर्ट्ज 480 हर्ट्ज आहे, सेट इन टू व्हायब्रेशन्स, हाऊ फार विल बी दी साऊंड ट्रॅव्हल बाय द टाइम दी फोर्क कंप्लीट दी 60 व्हायब्रेशन. 60 व्हायब्रेशन केल्यावर किती, काल तुम्हाला सोडून दाखवले आहेत, तुम्ही लिहून घेतलेला असेल, आणि जर लिहून घेतलेलं नसेल तर कालचा व्हिडिओ एकदा पहा आणि नंतर याला सोडून पहा, निश्चित तुम्ही सोडवाल. 340 मीटर पर सेकंड. त्यानंतर 25 नंबरचा प्रॉब्लेम, अ साऊंड वेव हॅव फ्रिक्वेन्सी हॅज फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज अँड वेवलेंथ 0.7 मीटर, कॅल्क्युलेट द डिस्टन्स थ्रू विच दी वेव विल ट्रॅव्हल इन अ 5 सेकंड. 5 सेकंदामध्ये ती किती, हा सुद्धा प्रॉब्लेम सोडून दाखवला अशा स्वरूपाचा. आणि मित्रांनो, नुसतं जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि नुसत्या कॉमेंट करत असाल तर उपयोग नाही, मग तुमचा तो 1 तास सुद्धा वेळ वाया जातोय असं मी म्हणतो. पण तुम्ही काय करा, सोबत रजिस्टर घ्या आणि प्रॉब्लेम मी समोर दिल्याबरोबर लागलीच कॅल्क्युलेशन करा. माझं उत्तर येण्याच्या अगोदर तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चुकू द्या, चुकलं तर चुकलं, चुका हे होतच राहतात, परंतु प्रयत्न करा. तुम्ही आता प्रयत्न कराल, आता चुकेल पण पुढं चुकणार नाही. परत 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 असंच प्रॅक्टिस करा, तरच तुम्हाला नीट जीमध्ये चांगल्या प्रकारची तयारी तुमची होईल, चांगल्या प्रकारचं तुम्ही फेस कराल. आणि माझा आशीर्वाद आहे, उजव्या हाताने आशीर्वाद आहे, जो कोणी वर्षभर चांगल्या प्रकारचा अभ्यास करेल, चांगल्या प्रकारचं माझ्यासोबत जुळून राहील, निश्चित माझा त्याला आशीर्वाद मिळेल, तो डॉक्टर इंजिनियर होईल. पण मला विसरू नका, डॉक्टर इंजिनियर कलेक्टर मला विसरू नका. कोणीतरी की यूट्यूबवर शिरसाट सर होते लातूरचे, आणि लातूर पॅटर्न पद्धतीने ते शिकवत होते. महाराष्ट्रामध्ये गाजलेला लातूर पॅटर्न आम्हाला मोफत आमच्या घरी मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, टी व्हीवर पाहायला मिळाला. निश्चित तुम्हाला आठवण राहील. ओके, आणि तुम्हीसुद्धा माझ्या आठवणीचे असाल, कारण का आताच एका विद्यार्थ्याने सांगितलं की सरांना मिलियनपर्यंत घेऊन जाऊ. मिलियनचा टप्पा भरपूर मोठा आहे बेटा, परंतु अशक्य नाही. भरपूर मोठा आहे पण अशक्य नाही. जर तुमच्यासारखे विद्यार्थी मला जर मदत करणारे जर भेटले, निश्चितच. नंतर घ्या 25 नंबरचा, 500 हर्ट्ज दी वेवलेंथ ऑफ 0.7 मीटर, कॅल्क्युलेट द डिस्टन्स थ्रू विच दी वेव विल ट्रॅव्हल इन 5 सेकंड. ओके, इथं मी उत्तरं दिलेले नाही आहेत, उत्तरं दिलेले नाही आहेत यांचे मुद्दाम. ओके, त्यानंतर 25 नंबर, अ रेडिओ वेव हॅव वेवलेंथ किती 255 मीटर इन एअर, फाइंड द पिरियड ऑफ फ्रिक्वेन्सी इन एअर, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके, आणि पुढचा आहे नेक्स्ट 27चा, कॅल्क्युलेट दी वेवलेंथ ऑफ मी थोडासा लहान होतो, मी पहिलाच लहान माणूस आहे, खूप गरीब माणूस आहे, एवढासा छोटासा इवडूसा होतो, छोटासा इवडूडूसा. ओके, इवडूडूसा झालो तुमच्यासाठी मी. ओके, तर वेवलेंथ ऑफ साऊंड वेव इन एअर इज किती आहे, दॅट वन इज दी 881/174, बरोबर आहे. आणि दुसरा आहे किती 81/175 मीटर. दिअर फ्रिक्वेन्सीज डिफर बाय 4 हर्ट्ज, कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सीज ऑफ 2 वेव्स. 2 वेवची फ्रिक्वेन्सी काढा आणि वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, फ्रिक्वेन्सीज काढा म्हटले, तुम्ही सहज काढू शकाल, सहज. N19 हाऊ मच, N2 इज इक्वल्स टू हाऊ मच, अँड वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर दॅट VA इज इक्वल्स टू हाऊ मच म्हटलंय. निश्चित काढाल तुम्ही, निश्चित, मला कॉन्फिडन्स आहे. प्रॉब्लेमची स्क्रीनशॉट घ्या, आय एम विथ यू फॉर एव्हर. धन्यवाद कानिफनाथ, बावलगावे नागेश, कानिफनाथ गर्जे, स्नेहा धुरी. ओके, स्नेहा धुरी, यस सर, थँक्यू सर. ओके, गोसावीनं तर असं केलं आहे, असं काय असं केलं कुणास ठाऊक. त्यानंतर स्नेहा धुरी, अमेजिंग लेक्चर, धन्यवाद. अमेजिंग काही नाही आहे, जे आहे ते मला पाठांतर आहे. 18-19 वर्ष शिकून पाठ होऊन गेलं हे सगळं. न बघता शिकू शकतो, न बघता प्रॉब्लेम देऊ शकतो, नो प्रॉब्लेम. पण आहे तुमचा आशीर्वाद आहे बाळांनो, तुमच्या आशीर्वादावर सगळं करण्याची ऊर्जा मिळते. तुम्ही पाहतात म्हणून मी करतोय, आणि जर तुम्ही जर पाहिलंच नाही तर मी कुठून करणार आहे. पण असे जर तुम्ही आणखी जर विद्यार्थी, आता या व्हिडिओला जसं फक्त
फक्त इथं लेक्चरला किती आहेत 23, 24, 25, 26. जर हे जर 150च्या आसपास राहिले, 100च्या वरून जर राहिले तर आणखी ऊर्जा येत असते, आणखी मजा येते शिकवायला. जितके जास्त विद्यार्थी असतील ना तितकी मजा येत असते शिकवायला. ओके चला आता त्यानंतर नेक्स्ट पुढं कोण आहे आणखी? ओके आणखी कोण आहे? थँक्यू कानिपनाथ. ओके होय सर, सॅल्यूट टू यू. ओके सर समाज कल्याण. ओके सर युअर थॉट्स आर ट्रू सर. धन्यवाद मित्रा, धन्यवाद. ओके आय एम लेट. कोण लेट आहे? स्नेहा दोरी. ओके लेट होऊ नको बेटा, दररोजच्या दररोज वेळोवेळी या, वेळोवेळी प्रश्नांची उत्तरं द्या. आता इथं तुम्हाला मी किती दिलेत? 1 2 3 4 5 प्रॉब्लेम दिलेले आहेत. तर या 5 प्रॉब्लेम तुम्ही सर्वांनी सोडून मला उद्याला व्हॉट्सअपवर फोटो काढून पाठवायची आहे. फोटो काढून फक्त 29च विद्यार्थी आहेत, 29च आहेत. हे 100पर्यंत जायला पाहिजेत, 100पर्यंत. आणि हे सर्व तुम्ही करू शकता, तुम्हीच करू शकता. मी करून काय उपयोग नाही. मी तर नुसतं शिकवू शकतो. विद्यार्थी संख्या तुम्ही वाढवू शकतात, प्रसिद्धी तुम्ही करू शकतात. आणि चांगल्या बाबी सर्वांना सांगत चला. मोठ्या मनाचे व्हा, मोठ्या लोकांना सगळ्यांना पाठवा. सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं शिकूया. मी शिकविणार आहे, तुम्ही शिकणार आहेत. वर्षभर प्रक्रिया चालणार आहे. तर या व्हिडिओसाठी इथं थांबूया का? उद्याला हे मला फॉर्म्युले वगैरे पूर्णतः व्यवस्थितरित्या सॉल्व्ह कराय. याची स्क्रीनशॉट घ्या. चला स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतली का? ओके चला. तर मित्रांनो तुम्हाला शिकवण्यासाठी मला संधी दिलात, तुमची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली, त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. मी शिक्षक आहे. विद्यार्थ्यांना शिकवणे हा माझा धर्म आहे आणि तो माझा धर्म मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही अशाच पद्धतीने मला जर मदत केलात, अशाच पद्धतीने जर लिंक शेअर करत राहिलात, सगळ्यांना सांगत राहिलात, तर निश्चितच एके दिवशी आपण मिलियनपर्यंत सहजरित्या पोहोचूया. मित्रांनो थांबूयात का मग आपण आता? चला बाय बाय. उद्या भेटूया याच वेळेला 7 वाजता. जय हिंद, जय भारत मित्रांनो. बाय बाय. तुम्ही माझे दैवत आहेत.